आजकल पाँव जमीन पर नहीं पड़ते मेरे। काय ग? हे काय आता नवीन नाटक? नाटक नाही, सुख। इज इट? सुखाचा परमोच्च बिंदू काय असतो ना ते मी अनुभवती आता। काय ग? मला सांग, सुख म्हणजे काय? काय रे युवी? पावटच काय तू? सांग ना, सुख म्हणजे काय? माझ्या मते सुख म्हणजे टेन्शन फ्री लाईफ। एक्झॅक्टली, दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट। म्हणजे आता ही युवीची गाडी अशी पडली, हा युवीचा बॉल। आता काय झालं सांग? तू युवी सारखी वागलीस। आवळट पसारा झाला ना, पण आता तो मला नाही आवरायचा। There is somebody else to take care of it. किती हायसं वाटतंय मला म्हणून सांगू, अक्षरशः एखादा देवदूत भेटल्यासारखं वाटतंय। थोडक्यात काय तर तुझं काम कमी झालं। काम नाही, नुसतं डोक्याचा ताप कमी झालाय माझ्या। मला इतका आनंद झालाय म्हणून सांगू गौरव, ऍब्सोल्युटली हॅपी आय एम राईट नाउ। खरंच? खरंच म्हणजे काय? तुझा मुलगा दिवसभर जो काही पसारा करून ठेवतो ना, तो मला आवरायला लागायचा आणि दिवसभर राब राब राबायचे, पण आता नाही। हो मॅडम, त्या बाईंना गाण्याला जुंपल्यागत काम सांगू नका। जायची पळून आणि तू जाऊन पडायची दुःखाच्या महासागरात। सतत कशी रे माझी चेष्टाच करायचं सुचतं तुला? मला काय अक्कल नाही का? मी सगळी कामं कशाला तिला सांगेन? हे बघ, घरातल्या सगळ्या कामांमध्ये गृहलक्ष्मीचा सुद्धा हात असायला लागतो हे मला कळतं, आणि त्यामुळे तेवढी कामं मी करणार। वा वा वा, नेत्रा गौरांग मुधोळकर। सुख म्हणजे काय असतं ना ते मी अनुभवतो। पण तरीही त्या बाईला काम सांगताना जरा जपून। मी नाही का करते आता एवढी सगळी कामं? एवढं काय सारखं? ग तुझी गोष्ट वेगळी आहे, ती बायको आहेस माझी। तू जाणार आहेस का पळून? तिच्या अंगावर जर जास्ती कामं पडली ना तर जायची। मी काळजी घेईन, पण आता हा जो निवांतपणा मिळालाय ना, तो मस्त एन्जॉय करायचा। एन्जॉय करायचंय? हो, चल पत्ते खेळूया। चल रे, गंमत कर। लहानपणी तू झोपायची नाहीस ना, रडायचीस कधी कधी, तेव्हा तुझा बाबा तुझ्यासाठी गाणं म्हणायचं, मग झोपायचीस तू शांतपणे। आर्या, आर्या, काय करतेस एकटीच? ए आर्या, अगं काय झालं, रडतेस? काय झालं बाळा? कोणी काही बोललं का तुला? अगं मग बाळा रडतेस कशासाठी? तुला तुला शाळेत कोणी काही बोललं का? हा, टीचर ओरडल्या का? का कोणी मस्करी केली तुझी? तू मला त्याचं नाव सांग, आपण दोघी मिळून त्याला धडा शिकवू। हा आर्या, काय होतंय बाळा? बर चल चल, मी तुला ना तुझ्या आवडीचं आईस्क्रीम घेऊन देते। हा नकोय। अगं हे बघ, इथे इथे माझ्याकडे बघ, बघू, मला सांग काय झालंय नेमकं? मला कळणार कसं तू मला सांगितलं नाहीस तर? हा इथे बघ आर्या, अरे अगं आर्या, अहो होईल हो तुमचं काम, किती वेळा सांगायचं? जरा पैशाचं बघा, खूप खर्च होतोय माझा, आणि घेतली ना मी जबाबदारी, मग होणार तुमचं काम, काळजी करू नका तुम्ही। मी सांगितलं ना तुम्हाला, किती वेळा सांगायचं मी तुमचे पैसे देऊन म्हणून? नाही बुडवणार मी तुमचे पैसे। कितीदा सांगायचं, किती त्रास देताय तुम्ही मला। हॅलो हॅलो हॅलो,
काय करायचं काहीच कळत नाही. मेला सावकाराने माझी जमीन हडप केली आहे आणि आता राहतं घर हडप करतोय तो. मला तर जीव नको झालाय माझा. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम माझ्या बाबांना सांगा, ते करतील तुमची मदत. ते खूप स्ट्रॉंग आहेत. खरंच करतील माझी मदत ते. पण बाबा नक्की मदत करतील ना? शुभ्रा, शुभ्रा, अगं काय? शुभ्रा, इथे काय करतेस तू? आता 5 मिनिटांपूर्वी झोपवून आले होते मी तुला. हा, तेव्हा गाढ झोप लागली होती ना तुला? जाग आली अचानक. हो का? आणि काय लपवतेस काय मागे? नाही, काही नाही. शुभ्रा, बघू. शुभ्रा, हे काय? फोन कशाला लपवलास मागे? लपत नाहीये. हॉस्पिटल खेळते. हॉस्पिटल? हो, ती एक नर्स असते. ती सारखी डॉक्टरला विचारत असते की त्या पेशंटला गोळी देऊ की इंजेक्शन देऊ. शुभ्रा, मी तुला सांगितलं ना, हॉस्पिटलचं नाव आता आपल्या घरात अजिबात काढायचं नाही. ओके? जा आतमध्ये जाऊन पड, मी सूप आणते तुझ्यासाठी. आई, मला कंटाळा आलाय. तू मला बाहेर पण खेळू देत नाहीस आणि घरात पण खेळू देत नाहीस. खूप बोर होतं. हे बघ, तू बरी झालीस ना की खूप खेळ, पण आता आराम करायचा बाळा. जा आज जा. झालं. त्यापेक्षा तू तुझा मोबाईल दे, मी रूम मध्ये बसून सबवे सर्फ खेळते. अगं, माझ्याकडे तो गेम नाहीये बाळा. मग मी डाउनलोड करते ना. शुभ्रा, मी काय सांगितलं कळलं ना तुला? आणि मी तुला 1000 वेळा सांगितलंय की मोबाईलवर गेम खेळायचे नाहीत, डोळे खराब होतात अशाने. जा आज जा, आज जाऊन पड, मी सूप आणते तुझ्यासाठी. पण आई, शुभ्रा, आज जा. दादा, काय अजून इथेच? रात्रीचा स्वयंपाक आज नवरा करणार आहे का घरी? तुझ्याशी जरा बोलायचं होतं म्हणून थांबले. बोल. दादा, तुझं आर्याशी काही बोलणं झालं का रे? आर्याशी बोलणं? नाही म्हणजे तू काही बोललास का तिला? की परवा तुझ्याबरोबर फिरायला जाता आलं नाही म्हणून अजूनही नाराज आहे ती? नाही, त्याच्यावर ती तेव्हाही नाराज होतो. दादा, मी इतकं हिरमुसलेला आर्याला आजपर्यंत कधीच बघितलं नाही. आज तर रूम मध्ये एकटीच रडत बसली होती ती. काय? हो, मी तिला विचारलं सुद्धा की काय झालं, घरात कोणी काही बोललं का, शाळेत काही झालं का, तर काहीच बोलायला तयार नाही. अशीच रूम मधनं निघून गेली. नाही म्हणजे कसं ना मंजुषा, गेल्या 4-5 दिवसात मलाही तिच्याकडे नीटसं बघायला वेळच नाही मिळालाय. सतत माझ्या मुंबईच्या वाऱ्या सुरू आहेत आणि दादा, तरी तू बोल तिच्याशी. तुला माहिती आहे आर्या किती सेन्सिटिव्ह आहे. आपण विचारलं तर ती काही सांगणार सुद्धा नाही आणि स्वतःहूनही काही बोलणार नाही. पण तू बोल. निदान काय घडलंय हे तरी आपल्याला कळायला हवं. या
नाही, मलाही हे जाणवतंय की अलीकडे खूप अबोल झाली ती. घरात आहे की नाही कळतही नाही, तिचा आवाज नसतो. आपापलं होमवर्क करते, जेवते, झोपते. गोष्टीसाठी हट्ट नाही, गाण्यासाठी हट्ट नाही, खेळण्याचा हट्ट नाही. मी बोलतो तिच्याशी. आय अंडरस्टँड दादा, पण तू फार उशीर करू नकोस. लवकरात लवकर तिच्याशी बोलून तिच्या मनात नेमका काय गोंधळ चाललाय तो समजून घे. गुड नाईट. बाय. काकू बरं झालं तू आलीस. ऐक ना, मी बाकीचं सगळं आवरलंय, फक्त ओटा आवरायचा राहिलाय. प्लीज प्लीज एवढं करशील. अगं शुभ्रा एकटीच आहे, तिच्याजवळ जाते मी जरा वेळ. आवरते मी सगळं, आणि तुलाही आरामाची गरज आहे, तूही आराम कर. कधीपासून उभी आहेस? हो. मनू, हा थोडं बोलायचं होतं. अगं बोल ना. सत्यजितरावांना भेटलीस, कसं वाटतंय? म्हणजे 7 वर्षांनी पहिल्यांदाच भेटलीस ना. मला असं विचारायचं होतं की त्यांना भेटल्यानंतर तुला काय वाटतंय, कसं वाटतंय? सांगायचं नसेल तर नको सांगूस. मी आपलं सहजच विचारलं. अगं नाही, तसं काही नाही. म्हणजे फार वेगळं नाही वाटलं. एखादी अनोळखी व्यक्ती भेटल्यावर कसं वाटेल तसंच वाटलं. फार काही इमोशनल वगैरे पण नाही झाले मी, स्टेबल होते. भरून वगैरे अजिबात नाही आलं मला. असं असेल तर आनंदच आहे, चांगली गोष्ट आहे. आता तू पुढे जायला मोकळी, काही वेगळा विचार करू शकतेस हो ना. मला एक कळत नाही, फिरून फिरून तुमची गाडी त्याच मुद्द्यावर काय येते? कारण तुझी गाडी पुढे सरकत नाहीये. गेले 7 वर्ष एकाच जागेवर उभी आहे तुझी गाडी. किती वर्ष एकटीनं सहन करणार आहेस हे सगळं? हे बघ, शुभ्राबद्दल म्हणत असशील तर तिला सांभाळायला मी समर्थ आहे. माझ्यासाठी शुभ्रा आणि तिचं फ्युचर, या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ही गोष्ट तुला सुद्धा खूप चांगली ठाऊक आहे काकू. तरी सुद्धा हे सगळे प्रश्न तुम्हाला. मंजिरी, आयुष्य वाहत्या झऱ्यासारखं असतं. एकदा का जरा वाहायचा थांबला ना की त्याची दलदल कधी होते हे त्या झऱ्यालाही कळत नाही बाळा. मला विचारशील तर या सगळ्याचा विचारच करत नाही मी. आणि सध्या तरी शुभ्राची रिकव्हरी एवढीच प्रायोरिटी आहे माझी. बाकी सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. सॉरी, माझ्या बोलण्याचा तुला राग आला असेल, पण अगं नाही, तू उगाच गैरसमज करून घेऊ नकोस. मला काही वाटलं नाही. चल येते. स्वामी, काय झालंय माझ्या कमरेचं? राज्याला झोपी एक झाली. पणजी, काय ग? मी तुझ्या जवळ झोपू? माझ्याकडं कशाला ग? बाबा आला नाही अजून?
काय झालं? मला तुझ्याकडून गोष्ट ऐकायची आहे. माझ्याकडून? अगं तुझा बाबा फक्कड गोष्ट सांगाल बघ आल्यानंतर. पण मला तुझ्याकडूनच ऐकायची आहे. असं म्हणतीस? बर ठीक आहे. पण मी इथं जमिनीवर झोपते. का? अगं मला पहिल्यापासून सवय हाय. पलंगावर मला झोप येत नाही बघ. मग मी तुझ्यासोबत आज जमिनीवरच झोपते. अगं प्लीज, नाही नको ना म्हणून. बर बाई. बर मला सांग, नीट झोप नीट झोप. कुणाची गोष्ट सांगू तुला? कुठली पण? कुठली पण? श्रावण बाळाची गोष्ट सांगू? हा सांग. एक ना श्रावण बाळ नावाचं पोरग होत. लई गुणी. आपल्या आई बाबांची लई सेवा करायचं ते. त्याचे आई बाब ना आंधळे होते. त्यांना काही बी दिसायचं नाही. पण ह्यो त्यांची समधी सेवा करायचा. त्यासनी खाऊ घालायचा, त्यासनी आंघोळ घालायचा, त्यांना जे जे काय लागायचं ते समद द्यायचा. नेत्रा, दादा, काही हवंय का तुम्हाला? अगं आर्या दिसली का कुठे? कुठेच दिसत नाही. ती बेडरूम मध्ये नाही, हॉल मध्ये नाही. गेली कुठे? नाही हो, मला पण नाही माहिती कुठे. या मुलीचं हल्ली काय चालतं ना मला कळतच नाही. घुमीच नाही तरी ती हं? अबोल आहे ना. अरे आपली मी बघते, थांबा कुठे आहे ते बघते. अरे बरं झालं तुम्ही आलात. आर्या कुठे माहितीये का तुम्हाला? हो, ती आजींच्या बरोबर आहे. हो, आत्ताच मी खोलीत पाणी ठेवायला गेले होते ना, तेव्हा पाहिलं. या कोण? ह्या शैलाताई, आपल्याकडे कामासाठी नवीन बाई ठेवली ना, त्याचे. अच्छा अच्छा अच्छा. नमस्कार नमस्कार. कुठूनच्या तुम्ही? म्हणजे मूळ गाव कुठलं तुमचं? तशी मी मराठवाड्यातली, डोणगावची. औरंगाबाद जिल्ह्यातलं डोणगाव की नांदेड जिल्ह्यातलं डोणगाव? नांदेड कडचंच. अच्छा. तुमचा नवरा म्हणे जेलमध्ये असतो? होय साहेब. कुठल्या? तिकडच्याच. ते आपलं औरंगाबादच्या. तुम्ही सुरुवातीपासून गावीच राहिलात का? होय. पण तुमची भाषा खूप शहरी वाटते हो. नाही म्हणजे त्याचं काय ना साहेब, तशी 2-4 इयत्ता शिकली मी आणि 1-2 चांगल्या घरात कामं पण केली. त्यांच्याकडे बघून बघून शिकले व्यवस्थित. कोणाकडे काम केलंय? तिकडचेच लोक होते, खूप चांगले लोक होते. हो, अगदी आपल्या घरातल्या सारखेच. पण माझ्या त्या नवऱ्याच्या प्रतापांपायी मला जास्त दिवस नाही टिकता आलं तिथे. आर्या आजी जवळच आहे ना? होय साहेब, आत्ताच बघितलं मी. गुड नाईट. गुड नाईट. कामं झाली आहेत सगळी, तुम्ही पण झोपा आता. हो. सात वर्षांनी पहिल्यांदाच भेटलीस ना? त्यांना भेटल्यानंतर तुला काय वाटतंय? कसं वाटतंय? 7 वर्षांनी त्यांना भेटल्यानंतर मला काय वाटलं हे मी कसं सांगू काकू? जेव्हा ते इतक्या वर्षांनी पहिल्यांदा माझ्या समोर आले तेव्हा काळजाचा ठोकाच चुकला माझा. गेल्या 7 वर्षांपासून मनात थैमान घालणारे सगळे प्रश्न त्यांचा हात धरून, त्यांची कॉलर धरून त्यांना विचारावेत असं वाटलं मला. असं वाटलं विचारावं की सांगा, असे का वागलात तुम्ही माझ्याशी?
तुमच्या अशा वागण्याने सगळ्या स्वप्नांची, आयुष्याची राख रांगोळी झाली. होत्याचं नव्हतं झालं. तसे वागला नसतात तर आज आपण सगळे एकत्र एकाच घरात सुखा समाधानानं एकमेकाच्या साथीने राहिलो असतो. पण आता त्या सगळ्याचा काय उपयोग? आज आयुष्याच्या एका वळणावर आपण एकमेकांना दिसलो म्हणून 7 वर्षांपूर्वी वेगळ्या झालेल्या आपल्या वाटा पुन्हा एकत्र येतील असा मानण्याचा खुळा विचार मी मनात सुद्धा आणणार नाही. नको. त्या यातनांचा स्पर्श मनाला व्हायलाच नको आता.